नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण उकडीचे मोदक बनवण्यासाठी खास काही टिप्स बघणार आहोत। तर मोस्टली मोदक बिघडतात किंवा खूप प्रॉपर जसे हवे तसे जमत नाही। तर त्यासाठी छोट्या छोट्या टिप्स आपण बघणार आहोत, ज्यामुळे आपले मोदक अजिबात बिघडणार नाही आणि अगदी तोंडात टाकल्या टाकल्या विरघळतील। सर्वात आधी उकडीचे मोदक करण्यासाठी शक्यतोवर आंबेमोहर तांदूळ किंवा बासमती तांदळाचा वापर करावा। त्यानंतर तांदूळ नवीनच वापरावा, कारण नवीन तांदूळ हा चिकट असतो, त्यामुळे आपली उकड खूप छान होते। शक्यतोवर आंबेमोहर, इंद्रायणी, बासमती समप्रमाणामध्ये घ्यावे, म्हणजे त्याचे मोदक खूप मस्त होतात। त्यानंतर तांदूळ हा स्वच्छ धुवून घ्यावा आणि सावलीतच वाळवावा, उन्हामध्ये अजिबात वाळवू नये। तांदूळ गिरणीवरूनच दळून आणावा, मिक्सरमध्ये दळू नये। वापरण्याआधी मैद्याच्या चाळण्याने पिठी चाळून घ्यावी। मोदकाच्या सारणासाठी ओलं नारळच वापरावं। नारळाचा चव जेवढा असेल त्याच्या निम्मा गूळ वापरावा। सारण परतण्यासाठी साजूक तूप वापरावं आणि कढई जाड बेसची किंवा नॉनस्टिकची असेल तर उत्तमच। सारण कोरडे होईपर्यंत मंद आचेवर परतून घ्यावे। कढईमध्ये मॉइश्चर कमी होईपर्यंत परतायचं, त्यामध्ये खसखस आणि काजू बदामचे काप घालायचे। सारण खूप ओलसर किंवा खूप कोरडं नाही करायचं। सारण हे व्यवस्थित परतून घ्यायचं, नसता मोदक वापरताना सारण बाहेर येऊ शकतं। सारण थंड झाल्यावर त्यात वेलची पावडर आणि जायफळ घालायचं, म्हणजे त्याचा सुवास कायम राहतो। उकड करण्यासाठी जाड बेसचे भांडे वापरायचे आणि उकड काढण्यासाठी हे पाणी मोजूनच घ्यायचं, अंदाजाने अजिबात घ्यायचं नाही। उकड काढण्यासाठी अर्ध दूध आणि अर्ध पाणी वापरायचं, त्यामुळे मोदक पांढरे शुभ्र होतात आणि मऊ होतात। उकड काढताना पाण्यामध्ये साजूक तूप घालायचं, त्यामुळे मोदकाला चकाकी येते, पण तूप प्रमाणात घालायचं, नाहीतर मोदक फुटतात। 1 वाटी पिठाला अर्धा चमचा तूप घालायचं आणि चिमूटभर मीठ घालायचं, हे परफेक्ट प्रमाण आहे। दूध आणि पाणी उकळल्यानंतरच त्यात तांदळाची पिठी घालावी। उकड जर कोरडी वाटली तर गरम पाण्याचा हात लावावा। 2 ते 3 मिनिट वाफ काढून घ्यावी। वाफ काढल्यानंतर उकड एका परातीत काढून मॅशरच्या साहाय्याने गुठळ्या मोडून घ्याव्यात। गुठळी राहणार नाही याची खात्री करावी। गुठळ्या मोडल्यानंतर उकड मऊ आणि लुसलुशीत होईपर्यंत खसखस मळून घ्यावी। उकड तयार झाली की नाही हे ओळखण्यासाठी एक गोळा तयार करून घ्यावा, त्याला दाबून बघावं। त्या गोळ्याला जर क्रॅक्स जात नसेल तर उकड झाली असं समजावं। मोदक करताना उकडीचा छोटा गोळा घ्यावा, पिठीच्या साहाय्याने पारी बनवून घ्यावी। पारी करताना काठापासून सुरुवात करावी। पारी सेंटरला थोडीशी जाडसर आणि साईडला पातळ असावी, म्हणजे मोदक फुटणार नाही आणि मोदकाच्या पाकळ्या सुबक होतील। पारीमध्ये सारण भरताना प्रमाणात भरावं, खूप जास्त किंवा खूप कमी नसावं। पारी करताना अंगठा आणि बाजूच्या बोटाचा वापर करावा। चिमटीने पाकळ्या कराव्यात, नंतर त्या पाकळ्या जवळ करून मोदकाचं टोक काढावं। जर हाताने पारी जमली नाही तर पारी पुरी मेकरने किंवा लाटूनही करू शकता। पारी मध्ये जाड आणि साईडला पातळ ठेवावी। मोदक वाफवण्यासाठी स्टीमर किंवा इडली पात्राचा वापर करावा। मोदक वाफवताना हळदीचे किंवा केळीचे पान वापरावे, नसेल तर सुती कापड वापरावे। मोदक वाफवताना एकमेकांना चिकटणार नाही असे ठेवावे।
स्टीमरमधील पाणी उकळल्यानंतरच मोदकाची चाळणी ठेवावी. मोदक वाफवताना केशर काडी वापरावी. ह्यामुळे कलर आणि चव दोन्हीही छान येते. नसेल तर नाही वापरली तरीही चालेल. 9 ते 10 मिनिट मोदक मस्त वाफवून घ्यावे. मग त्याला छान चकाकी येते. चकाकी आली की समजून घ्यावं मोदक तयार आहेत. गरम गरम मोदक झाकून ठेवू नये, नसता त्याचे तुकडे पडतात आणि सारण बाहेर येतं. तर ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.